नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी समसंख्या कोणती? आता समसंख्या म्हणजे काय राहतं? ज्या संख्येच्या शेवटी आपण जर 0, 2, 4, 6 किंवा 8 अंक असते, म्हणजे एकक स्थानी ह्या अंक असतो, एकक म्हणजे शेवटच्याच ठिकाणी, ते असतात समसंख्या। मग इथे जर पाहिलं, इथं एकक स्थानी 6 आहे, हा शेवटचा अंक पाहायचा, ठीक आहे। तर इथे 6 आहे, ठीक आहे ना, इथं नाही, इथे आहे का? ह्यापैकी 0, 2, 4, 6, 8 नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही, इथं 7 आहे, ठीक नाही। आपल्याला पाहिजे शेवटी 0, 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8, त्याच्यामुळे हे एकक स्थानी इथे जर पाहिलं तिथे 6 अंक असतो, त्याच्यामुळे हे जे उत्तर आहे खालीलपैकी कोणती समसंख्या आहे, तर हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जर पाहिला, खालील पैकी विषम संख्या कोणती आहे? मग विषम संख्येच्या शेवटी काय राहते? हे समसंख्येच्या शेवटी राहते, विषम संख्येच्या शेवटी राहते, एकक स्थानी काय राहते? एकक शेवटी म्हणजे एकक स्थानचा अंक म्हणतो। 1, 3, 5, 7, 9 ह्या अंकापैकी एक अंक काय असतो? त्याच्या एकक स्थानी असतो। मग ह्या अंकापैकी एकक स्थानी पाहिला तर इथं काय, इथं किती आहेत? इथं एकक स्थानी 6 आहे, 6 ही एकक स्थानी असलेली समसंख्या असते। इथं 9 आहे की नाही, 9 शेवटी आहे, म्हणजे एकक स्थानी जर 9 असेल म्हणजे 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी कोणता जरी असेल तर त्या विषम संख्या असतात। मग खालीलपैकी विषम संख्या कोणती आहे? तर ती आहे 299। इथे जर पाहिलं तर एकक स्थानी 4 आहे, ती समसंख्या झाली। इथं आहे एकक स्थानी 0, ती पण समसंख्या झाली। समसंख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतात। चला पुढचा प्रश्न पाहूत आपण। खालीलपैकी समसंख्या कोणती? मग समसंख्येच्या शेवटी मी जसं सांगितल्याप्रमाणे 0, 2, 4, 6 किंवा 8 याच्यापैकी एक अंक असतो। इथे जर पाहिलं तर इथे शेवटी 1 आहे, इथं शेवटी 5 आहे आणि इथं शेवटी काय आहे? 6 आहे की नाही। इथे शेवटी 6 आहे म्हणजे ती समसंख्या आहे, समसंख्येच्या शेवटी 6 हा अंक असतो, त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर खालीलपैकी जर विषम संख्या पाहिली आपण, ठीक आहे, तर विषम संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7 किंवा 9 ह्या अंकापैकीच एक अंक असतो। मग एकक स्थानचा अंक इथं 0 आहे, इथं 8 आहे, इथं 6 आहे, हे सर्व समसंख्येचे अंक आहे। विषम संख्येचा अंक आहे 1 शेवटी, ठीक आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। आता खालीलपैकी मूळ संख्या कोणती? आता मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला 1 व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, ती मूळ संख्या असते। मग इथं जर पाहिलं 6 ला 2 न भाग जाते, 3 न भाग जाते, त्याच्यामुळं 1 व्यतिरिक्त याला 2 न पण भाग जाताना मग ही मूळ संख्या नाही आहे। 8 ला 2 न भाग जातो, 8 2च्या पाड्यात येतात की नाही, मग ती काय झाली? मूळ संख्या नाही आहे, ठीक आहे। मूळ संख्या म्हणजे ज्याला कशानंच भाग जाऊ नये, म्हणजे ते कोणाच्याच पाड्यात येऊ नये, आणि मूळ संख्या आपल्याला पाठच करायची आहे। 7 कोणाच्या पाड्यात येतात का? नाही येत, मग 7 ही मूळ संख्या आहे। मग 7 2च्या पण पाड्यात येत नाही, 3च्या पण पाड्यात येत नाही। 10 येतात का कोणाच्या पाड्यात? हो, 10 2च्या पाड्यात येतात आणि 5च्या पाड्यात येतात, त्याच्यामुळे 10 ही मूळ संख्या नाही आहे। फक्त इथे 7 ही कोणाच्याच पाड्यात येत नाही, म्हणजे फक्त 7 ला 7 न किंवा 1 नच भाग जातो, ठीक आहे, स्वतःच्या संख्येने जातो, म्हणजे ती इतर कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर मूळ संख्या आहे 3। आता आपल्याला मूळ संख्या जर पाठच करायची असतील तर आपल्याला काही मूळ संख्या पाठच असणं गरजेचं आहे। तर मी 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला इथं लिहून दिल्या। 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 ह्या आपल्याला काय आहे? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहे, ठीक आहे। हे आपल्याला पाठ करणं अतिशय गरजेचं आहे। चला पुढचा प्रश्न पाहूत आपण। खालीलपैकी मूळ संख्या कोणती नाही? आता इथं जर पाहिलं आपण, हे जर पाठ केलं असेल, ठीक आहे, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, तर मग आपल्याला लगेच लक्षात येईल, तर याच्यापैकी मूळ संख्या नाही विचारलं,
ही मूळ संख्या आहे 19, ही 17 पण मूळ संख्या आहे, ही 11 पण मूळ संख्या आहे, पण ही 18 ही मूळ संख्या नसल्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? आता ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. म्हणजे जरी तुम्हाला असा प्रश्न विचारला खालीलपैकी मूळ संख्या कोणती नाही, त्यालाच म्हणतात खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे जी मूळ संख्या नसते ती संयुक्त असते. मग याच्यातल्या मूळ संख्या 3 असतील, एक जी मूळ संख्या नसेल ते पाहायचं. हे लक्षात घ्यायचं की 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत. तर आपण जर पाहिलं इथं 31 ही मूळ संख्या आहे का? हो, 31 ही मूळ संख्या आहे. मग जी मूळ संख्या असते ती संयुक्त नसते. म्हणजे मूळ संख्येला अजून कोणत्या तरी पाड्यात येतात ते मूळ, आणि मूळ संख्या कोणाच्याच पाड्यात येत नाही, पण संयुक्त संख्या कोणाच्या ना कोणाच्या पाड्यात येतात. मग इथं इतर कोणाच्या पाड्यात येणारी जी संख्या पाहिली तर 33 ही 11च्या पाड्यात येते, ही की नाही. 3 पण भाग जातो, 11 पण भाग जातो. 11 3 33, म्हणजे ही 33 ही संख्या इतर कोणत्या तरी संख्येनं त्याला भाग जाऊ शकतो, त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 23 नंतर कोणती मूळ संख्या येते? 23 नंतर कोणती मूळ संख्या येते? इथं जर पाहिलं 23 नंतरची जी मूळ संख्या आहे ती हे 29. तर 23 नंतर येणारी मूळ संख्या 23 नंतर येणारी मूळ संख्या आहे आपल्याला 29. याचं उत्तर आपल्याला भेटेल. त्याच्यानंतर 19 पूर्वी येणारी मूळ संख्या जर आपल्याला काढायची असेल, 19च्या आधी येणारी मूळ संख्या ही 17 इथं पर्यायमध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक आपल्याला 1 मध्ये त्याचं उत्तर भेटून जाईल. आता आपल्याला हे 4 प्रश्न दिलेले आहेत ते ठीक आहे, हे 4 प्रश्न करायचे आहेत आपल्याला. यावरील आपल्याला माहिती दिलेली आहे, ते संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यावर आधारितच आपल्याला 1 2 3 4 प्रश्न करायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, वरील गटामध्ये समसंख्या किती आहेत? आता समसंख्याच्या शेवटी काय राहते? समसंख्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असतात. मग समसंख्याच्या शेवटी 0 2 4 6 8 अंक असणारे समसंख्या किती आहेत? ही एक मी त्याला गोलच करतो, ठीक आहे. ही एक समसंख्या आहे ज्याच्या शेवटी 2 आहे. ही पण एक समसंख्या आहे ज्याच्या शेवटी 6 आहे. 23च्या शेवटी 0 2 4 6 8 पैकी कोणताही अंक नाही आहे. इथे पण नाही, ही समसंख्या नाही, विषम संख्या आहे. ही विषम आहे, ही समसंख्या आहे. कारण शेवटी काय आहे तिथं पहा, ह्या संख्येची समसंख्या करतात ज्याच्या शेवटी 0 2 4 6 8 याच्यापैकी अंक असतो. मग इथे 2 अंक आहेत, 8 अंक इथे पहा, समसंख्येमध्ये 8 हा अंक असतो, हे की नाही. त्याच्यानंतर 19 ही समसंख्या नाही आहे, 31 पण नाही, 37 पण नाही, 43 आणि 45 पण ह्या पण समसंख्या नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला, वरील गटात समसंख्या किती आहेत? त्या समसंख्या 1 2 3 4 ह्या समसंख्या आहेत. 4 ही समसंख्या असणारा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, वरील गटांमध्ये संयुक्त संख्या किती आहे असा प्रश्न विचारला. तर वरील गटामध्ये संयुक्त संख्या म्हणजे ज्या समसंख्या सोडल्या तर बाकी मूळ संख्या सोडल्या म्हणजे ज्याला कशानं भाग जातो, कोणत्या ना कोणत्या संख्येनं भाग जातो त्या संख्या राहतात संयुक्त संख्या. म्हणजे ज्या मूळ संख्या, ह्या मूळ संख्या जर सोडल्या तर बाकीच्या काय राहणार? संयुक्त संख्या. मग ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे. ही दुसऱ्या नंबरची संयुक्त संख्या आहे. पहा खाली मी एक रेष मारतो, ठीक आहे. ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे ती संयुक्त नाही. ही मूळ आहे, ही पण मूळ आहे, ही संयुक्त झाली, हे की नाही, ठीक आहे. ही संयुक्त संख्या झाली कारण ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या आहे, ठीक आहे. ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त आहे, ठीक आहे. मग संयुक्त संख्या किती झाल्या? 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला ह्या पर्यायामध्ये 5 ह्या वरच्या गटामध्ये 5 ह्या संयुक्त संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, वरील गटामध्ये विषम संख्या किती आहेत असं विचारलं. तर विषम संख्या म्हणजे ज्या समसंख्या नसतात त्या विषम असतात. मग मी समसंख्येला काय केलं तर
मी गोल केलं तर मग ज्या गोल व्यतिरिक्त ज्या आहे संख्या त्या विषम आहे. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात एकक स्थानी त्या विषम संख्या असतात. मग इथं जर पाहिलं ही विषम संख्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 विषम संख्या आहे. 8 विषम संख्या असलेला पर्याय आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. लक्षात ठेवा ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 अंक असतात त्या विषम संख्या असतात. म्हणजे शेवटचा अंक आपल्याला तो हवा. वरील गटामध्ये मूळ संख्या किती आहेत. आता मूळ संख्या म्हणजे पहा मी तुम्हाला मूळ संख्या इथं मी लिहून दिलेल्या आहेत. ठीक आहे. 1 ते 50 पर्यंतच्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 मूळ संख्येला फक्त 1 न भाग जातो आणि त्या स्वतःच्या संख्येच्या पाड्यात येतात. बाकी कोणाच्या पाड्यात येत नाही त्या मूळ संख्या असतात. तर मग इथं जर मूळ संख्या जर पाहिल्या तर ही 23 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. याला राईट करतो मी. 7 ही मूळ संख्या आहे. 11 ही मूळ संख्या आहे. 19 ही मूळ संख्या आहे. 31 ही मूळ संख्या आहे. 37 ही मूळ संख्या आहे आणि 43 ही मूळ संख्या आहे. याच्यातल्या पाठ करायच्या. याच्यातल्या जर मूळ संख्या पाठ असतील तर उत्तर लवकर येतील. मग अशा मूळ संख्या किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 मूळ संख्या आहेत. मग आपल्याला मूळ संख्या 7 असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण थोडेसे काही प्रश्न पाहिलेत. समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ह्या जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.